भारती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत। तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी। कुळगाव बदलापूरच्या नगराध्यक्ष रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी 1 एप्रिल 2026 पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचे दिले आदेश। प्लास्टिक पिशव्यांवर मुख्य प्राण्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो। अनेक वेळा जनावरे कचऱ्यातील अन्न खातात, प्लास्टिक खातात, त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात। तसेच नाल्यामध्ये पडणारे प्लास्टिकच्या पिशव्यांमुळे पाणी वाहण्यास अडथळा निर्माण होतो। पावसाळ्यात पुराचे पाणी ओसरण्यास अडथळा निर्माण होतो। डम्पिंग ग्राउंड मध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकची वाढ होते। कधी कधी डम्पिंग ग्राउंडला आग लागल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असते। म्हणूनच बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी 1 एप्रिल 2026 पासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याचे आदेश दिले। नागरिकांनी पर्यायी कागदी आणि कापडी पिशव्यांचा वापर करून पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करावे, अन्यथा जे लोक या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा प्रकारचे आवाहन त्यांनी बदलापूरकरांना दिले। यावेळी बदलापूरच्या छोट्या मोठ्या व्यावसायिकांना मार्गदर्शन करताना त्या म्हणाले की पावसाळ्यामध्ये नदी नाले चोकअप झाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते। आपलं शहर स्वच्छ आणि सुरक्षित करायला असेल तर प्लास्टिक बंदी करणे खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे मी सर्वांना 15 दिवसाची मुदत देत आहे की आपल्या दुकानामध्ये प्लास्टिक पिशव्या असतील तर त्या त्वरित काढून टाका, त्याऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। छोटे दुकानदार किंवा भाजी विक्रेते अन्य लोकांनी प्लास्टिकचा वापर बंद करा, अन्यथा त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल। प्लास्टिक बंदीला सहकार्य ठेवण्यास मदत करा, अशा प्रकारचे आवाहन त्यांनी केले। नमस्कार, मी रुचिता राजेंद्र घोरपडे, नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद। बदलापूरमधील सर्व नागरिकांना, व्यापाऱ्यांना, छोट्या भाजीवाल्यांना, फळवाल्यांना सगळ्यांना सूचित करू इच्छिते की आपण प्लास्टिक बंदी लागू केलेली आहे। ही प्लास्टिकमुळे आपल्या शहर बकाल होत चाललेलं आहे। गुरंढोरं हे प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यातून खात आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यालाही धोका आहे। तसेच आपल्या डम्पिंग ग्राउंडवर जास्तीत जास्त कचरा ह्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा असतो। तसेच पावसाळ्यामध्ये ह्या प्लास्टिक पिशव्यांमुळे पूर परिस्थिती कधी कधी निर्माण होते, नदी नाले चोकअप होतात। तर आपल्याला आपलं शहर स्वच्छ ठेवायचंय, सुरक्षित करायचंय, त्यासाठी प्लास्टिक बंदी करणं खूप गरजेचं आहे। तर आपल्या सगळ्यांना मी पुढील 15 दिवसाची मुभा देत आहे की आपल्या दुकानामध्ये जर प्लास्टिक पिशव्या असतील, व्यापाऱ्यांकडे प्लास्टिक पिशव्या असतील तर आपण त्या प्लास्टिक पिशव्या त्वरित काढून टाका, कागदी आणि कापडी पिशव्या वापरायला सवय करा। येत्या 1 एप्रिल 2026 पासून आम्ही दंडात्मक कारवाई सुरू करणार आहोत। ज्या व्यापाऱ्याकडे किंवा छोट्या स्टॉल धारकाकडे किंवा भाजी विक्रेत्याकडे, फळ विक्रेत्याकडे जर आम्हाला प्लास्टिक पिशव्या आढळल्या तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल। त्याच्यामुळे ह्या दंडात्मक कारवाईपासून वाचण्यासाठी आणि आपलं शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करा, असं आवाहन मी आपणा सगळ्यांना करत आहे आणि प्लास्टिक बंदीला सहकार्य करा एवढंही आवाहन करत आहे। धन्यवाद। तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी। अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।